जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोदच्या गोमाल गावात जलजीवनचा फज्जा, पाण्याची टाकी ठरली शोभेची वस्तू. जळगाव जामोद शासनाच्या हर घर जल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचे दावे केले जात असले तरी जळगाव जामोद तालुक्यातील गोमाले गावात मात्र या योजनेचा बोजवारा उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 1 वर्षापासून गावात पाण्याची टाकी बांधून तयार आहे, मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे या टाकीतून ग्रामस्थांना पाण्याचा एक थेंबही मिळालेला नाही. त्यामुळे भीषण उन्हाळ्यातही ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. येथील स्थानिक ग्रामस्थ रणजित बामनिया आणि इतर रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार जलजीवन मिशन अंतर्गत ही पाण्याची टाकी मोठ्या थाटामाटात उभी करण्यात आली. मात्र ही टाकी भरण्यासाठी ना पाईपलाईनची सोय करण्यात आली, ना पाण्याची शाश्वत व्यवस्था. कंत्राटदाराने टाकीचे बांधकाम अर्धवट स्थितीत सोडले असून विहीर किंवा बोरवेल खोदण्याचे आश्वासन फक्त कागदावरच राहिले आहे. टाकी बांधून वर्ष उलटले तरी त्यात पाणीच नसल्याने ही टाकी केवळ एक सिमेंटचा सांगाडा बनून उभी आहे. गावातील जुन्या विहिरी आणि पारंपरिक पाण्याचे स्रोत आता आटत चालले आहेत. अशा परिस्थितीत नवीन योजनेतून पाणी मिळेल अशी आशा ग्रामस्थांना होती, पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ती आशा फोल ठरली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना आजही लांब अंतरावर असलेल्या विहिरींवर जावे लागते, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात आहेत. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गोमाल गावात विहीर खोदावी आणि पाईपलाईनचे काम पूर्ण करून ही पाण्याची टाकी कार्यान्वित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आधी पाईपलाईन आणि विहीर करा, मगच पाण्याचे स्वप्न दाखवा, अशा शब्दांत ग्रामस्थ आपला संताप व्यक्त करत आहेत. आता संबंधित विभाग यावर काय पाऊल उचलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.